जन्मान्धस्य तोन्वयाधित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्वराट् तेणे ब्रह्मरुदाच्यधिकवै गुह्यं यत्सूर्ये तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. आपल्या अस्तित्वाला कुठल्याही प्रकारचा धोका उत्पन्न होणार नाहीये अर्जुना. भगवंत आत्तापर्यंत जो आत्मबोध किंवा जे आत्मदर्शन करवण्याचा अर्जुनाला प्रयत्न करतायत, आता भगवंतानं ठरवलं की अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहे ते भाव पाहिल्यानंतर अजूनही कदाचित याला आत्मबोध झाला नाहीये किंवा अजूनही याच्या मनात बऱ्याच शंका शिल्लक आहेत. म्हणून आपण जे बोलतोय ते ठसवण्यासाठी पटवण्यासाठी भगवंत एक सोपं असं उदाहरण देतात आणि सांगतात की बाबा बघ रे, जसं एक कपडे बदलून दुसरा कपडा आपण परिधान करतो, एक वस्त्र बदलून दुसरं वस्त्र जसं आपण धारण करतो, हे धारण करताना वस्त्र बदलतात रे, पण आतलं शरीर आतला देह जो आहे तो मात्र तोच असतो ना, तो एकच आहे, तो नित्य आहे, तो बदलत नाही. वरचा कपडा मात्र बदलतो. तसं आत्मा स्थिर आहे, तो नित्य आहे, तो बदलणार नाहीये. एका शरीरातून तो दुसरं शरीर धारण करून त्यात प्रवेश करतो, आणखी ते सोडल्यानंतर आणखी दुसरं शरीर धारण करतो. हा क्रम, हे सृष्टीचक्र हे चालत आलेलं आहे. तेव्हा त्याच्या अस्तित्वाला कुठल्याही प्रकारचा धक्का हा लागणार नाही. आत्मा आणि परमात्मा तैत्तिरीय उपनिषदामध्ये जसं सांगितलंय की दोन पक्षी झाडांवर बसलेले आहेत. एक पक्षी त्या झाडाचं फळ खातोय आणि तो फळ खाण्यामध्ये एवढा व्यग्र आहे, एवढा मग्न आहे की त्याचं दुसरीकडे कुठे लक्षच नाही. आणि दुसरा जो पक्षी आहे तो फळ खाणाऱ्या पक्षाकडे मात्र बघतोय. फळासाठी नाही, अपेक्षा एवढीच आहे की हा फळ खाणं सोडून माझ्याकडे कधी बघेल. त्यातला फळ खाणारा आहे आत्मा आणि त्याच्याकडे अपेक्षेने बघणारा जो आहे तो आहे परमात्मा. फळ खाणारा मात्र जो आहे तो या फळाचा आनंद घेण्यामध्ये एवढा व्यग्र आहे, एवढा मस्त आहे, एवढा मग्न आहे की त्याला आता परमात्म्याचा बोध करून घेणं किंवा परमात्म्याकडे बघणं याच्याविषयी सुद्धा कंटाळा आहे. तो बघतच नाहीये. आपलंही पण तसंच होतं ना, आपण पण जखडलो जातो. हा या जगाच्या बाजारामध्ये आल्यानंतर समोर वेगवेगळ्या प्रकारचे भौतिक सुख, इंद्रियांचे विषय त्यांना दिसतात आणि दिसल्यानंतर त्या विषयांच्या पाठीमागे धावायला सुरुवात करतात. धावता धावता इतके दूरपर्यंत आपण जातो की ते विषय आणि त्यातलं जे सुख आहे जे क्षणिक आहे, पण ते क्षणिक असूनही तेच शाश्वत आहे, तेच खरं आहे आणि त्याच्यासाठीच मी आहे असा उगीच गैरसमज. जसं पबमध्ये असतं ना, पबमध्ये जर गेलं एखादा नवीन असणारा जो ज्याला नाचता येत नाही किंवा पब वगैरे ह्या संस्कृतीचं काही ज्ञान नाही आहे, तो नाचतच नाही कधी. पण अशी व्यक्ती जर पबमध्ये नवीन गेली तर त्या पबमध्ये असणारं ते वातावरण, ते सगळे लाईट्स अंगावर येतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते लाईट्स जोरामध्ये लाऊड असणारं ते म्युझिक, या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा होतो, नाचत जरी नसला तरी असं वाटतंय आपण हातपाय हलवतोय, नाचतोय आपोआप. आणि त्या म्युझिकचा, त्या एकंदरीत वातावरणाचा, त्या लाईट इफेक्ट्सचा, साऊंड इफेक्टचा असा परिणाम होतो, न नाचणारा सुद्धा आपोआप हातपाय हलवायला सुरुवात करतो. तसं आहे इथे आल्यानंतर या नश्वर जगतामध्ये जे भौतिक सुख आहेत किंवा जे इंद्रियांचे वेगवेगळे विषय किंवा ही जी आवड निर्माण होते, यामध्ये हा इतका इन्व्हॉल्व्ह होतो, हा इतका गुंततो की त्याला परमात्म्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. तो याच्यातच खेळायला, याच्यातच नाचायला सुरुवात करतो. लहान मुलं असतं, लहान मुलगा बाहुली देतो आपण त्याला खेळायला आणि बाहुली दिल्यानंतर ते लहान मुलगा आपलं बाहुलीच्या प्रेमामध्ये पडून जातं. बाहुली 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 एवढंच त्याचं जग होऊन जातं. आणि काही काळानंतर ते लहान मुलगं आईला विसरून फक्त बाहुली हेच जीवन असं मानायला लागल्यानंतर आई येते आणि आई म्हणते, अरे चल माझ्याकडे ये. पण ते म्हणतात, नाही तुझ्याकडे नाही येणार, तुझी आम्हाला गरज नाही. आई पुन्हा म्हणते, अरे माझ्याकडे ये.
बाहुली हे एक खेळणं आहे, त्याच्यामध्ये का गुंतून पडतोयस? पण ते ऐकत नाही आणि मग शेवटी आई मुस्कडात ठेवून देते. वेड्या, हे बाहुली हे खेळणं आहे, हे इतकं साधं तुला कळत नाही का? त्यात तू गुंतून पडलायस. आपलंही तसंच होतं ना. या आजूबाजूला दिसणारे जे भोग आहेत, या भोगांमध्ये आपण अडकून पडतो आणि अडकून पडल्यानंतर जो नित्य आहे, जो स्थिर आहे, जो अविनाशी आहे, त्या शाश्वत तत्वाला मात्र आपण विसरतो, त्याच्याकडे बघत नाही. आणि म्हणून ते तत्व कसं आहे त्याचं वर्णन करताना, त्या तत्वाचा बोध अर्जुनाला करून देताना भगवंत सोपं साधं उदाहरण देऊन सांगतात. वासासी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देही. ज्याप्रमाणे शरीर एक वस्त्र सोडून त्याचा त्याग करून नवीन वस्त्र परिधान करतो, त्याच पद्धतीने एक आत्मा सुद्धा एका देहाचा त्याग सहजपणे करून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. यात वाईट वाटून घेण्यासारखी कुठली गोष्ट नाही. यात आत्म्याला शरीर बदलण्यात कुठलंही दुःख प्राप्त होत नाही. आणि तू ज्या मोहात पडलाय ते आहे शरीर. ते नश्वर आहे, ते नष्ट होणार आहे. याची एक सोपी पद्धत एकदा एक कीर्तनामध्ये उदाहरण दिलं होतं की एकाने विचारलं, मी कोण आहे? तर खरंच, आणि त्याला पटवून द्यायचं म्हणून सोप्या पद्धतीने सांगितलं, उठून उभा राहिला. आणि त्याला हातामध्ये त्याचा हात घेतला, हात वरती केला आणि त्याला सांगितलं, का रे, हा हात कुणाचा आहे? याने सांगितलं, माझा आहे. तुझा आहे? हो. मग हा हात जर तोडून टाकला तर तू कुठे असशील? त्याने सांगितलं, हात तोडला तर हरकत नाही, हात तोडला तरी मी आहे. असं आहे का? दोन्ही हात तोडले तर तरी मी आहे. मग तुझा एक पाय तोडून टाकला तर तरी मी आहे. पाय कुणाचा आहे? माझाच आहे. पण तो तोडला तर तू कुठे आहे? मी आहे. दोन्ही पाय तोडले, दोन्ही हात तोडले तर तरी मी आहे. अरे, मग तू आहेस कुठे नेमका? तू म्हणजे काय? तू म्हणजे हात नाही, तू म्हणजे पाय नाही, तू म्हणजे डोकं नाही, तू म्हणजे छाती नाही, तू म्हणजे त्वचा नाही. मग तू आहे कुठेस? या तूचा, या मीचा शोध घ्यायला सुरुवात कर. आपण ज्याला मी म्हणतोय ना, ते हे शरीर आहे, ते नश्वर आहे, ते नष्ट होणार आहे. ते गेलं तरी त्याचा आत्म्याशी काही संबंध नाही. आत्म्यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही आहे. आणि म्हणून त्याच शरीराला ते माझं आहे असं मानून जे दुःख करीत तू बसलायस ना, ते व्यर्थ आहे. ते तू सोडून दे. शाश्वत जी आत्म्याची आत्मबोध करून घेणं ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट तू समजून घेतली पाहिजेस. आता अर्जुना, एक लक्षात ठेव की जसं शरीराला तू माझं म्हणतो, जनक राजाच्या दरबारामध्ये एक अष्टावक्र जी आले. अष्टावक्रांनी ऐकलं की यहाँ पर बहुत सारे ब्राह्मणों को एकत्रित किया गया है, जो विद्वान ब्राह्मण होगा, जो डिबेटमध्ये, वादविवादामध्ये या जनक राजाला खंडन मंडन या चर्चा पूर्वीच्या काळात चालायच्या. एखादा विषय दिला जायचा, त्या पद्धतीने जनक राजा, विदेह जनक, जानकी आमची सीता मैया, तिचे वडील, आणि त्यांनी अशी ज्ञानचर्चा आयोजित केली, जो पहिला येईल त्याला अर्ध राज्य देणार आहे. तर बरेच जण या गोष्टीसाठी आले. ब्राह्मण जमा झाले. ब्राह्मण म्हणजे जात नाही हो, ब्रह्म जानाती ती ब्राह्मण, हा जो ब्रह्म जाणतो, ज्याला ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे, ज्याला ब्रह्म म्हणजे काय, आत्मतत्वाचा बोध ज्याला झाला आहे, अशा व्यक्तीला ब्राह्मण असं म्हटलं जातं. ब्राह्मण आईबापाच्या पोटी जन्माला आले म्हणून त्याला ब्राह्मण म्हणायचं नाही बा, असं नाही आहे. आमच्या पुराणकर्त्यांनी, आमच्या वैदिकांनी, आमच्या ज्या ऋषीमुनींनी ब्राह्मण ही जी कल्पना मांडली आहे, नैतिकतेच्या उच्चतेचं परिमाण आहे हे. आणि अशा अवस्थेमध्ये अष्टावक्रजी त्या सभेमध्ये ज्यावेळी गेले, अष्टावक्र 8 ठिकाणी वाकडे आहे, आणि 8 ठिकाणी वाकडे असणारे अष्टावक्र त्या सभेत गेल्यानंतर सगळ्या ब्राह्मणांनी त्यांच्याकडे पाहिलं, खो 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 करीत हसायला लागले. ते सगळे ब्राह्मण त्यांच्याकडे, जे वादविवादासाठी आले होते, सगळे ब्राह्मण त्यांच्याकडे पाहतायत, हसतायत. जनक राजे सिंहासनावर विराजमान आहे, आणि जो
हा वादविवाद स्पर्धेमध्ये जो विजेता ठरेल, जो जिंकेल, त्याला अर्ध राज्य आणि त्याला एक उच्च असं सिंहासन बनवलेलं होतं, ठेवलं होतं, ते रिकामं आहे. अजून जो पहिला येईल तो त्या सिंहासनावर बसणार. अष्टावक्राला सगळेजण हसायला लागले आणि हसत असताना अष्टावक्रजी शांत मुद्रेनं चालत 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 8 ठिकाणी वाकडे लंगडत 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 जे सिंहासन विजेत्यासाठी बनवलं होतं, जे रिकामं आहे, त्या सिंहासनावर जाऊन धपाक दिशी बसले. जनक राजा सहित सगळेजण उठून उभे राहिले. क्या हुआ? ये कैसे आप बैठ गए हो? अभी तो स्पर्धा को आरंभ भी नहीं हुआ. तुम्ही पहिले आले नाही आणि तुम्ही जिंकले नाही वादविवादामध्ये आणि तरी सुद्धा तुम्ही येऊन बसले, हे काय कारण आहे? त्यावेळी त्यांनी सांगितलं, मीच पहिला आहे. अष्टावक्रांनी सांगितलं, मीच पहिला आहे. मीच पहिले आहे ना. तुम्ही आमंत्रित कुणाला केलं होतं राजे? त्यांनी सांगितलं, ब्राह्मणांना. तो यहाँ पर तो कोई ब्राह्मण नहीं है. मुझे एक भी यहाँ पर ब्राह्मण नजर नहीं आ रहा है. यहाँ पर सब चमार है. सगळे चंभार आहे इथे. एकही ब्राह्मण दिसत नाही. का? कारण सगळे जो विचार करताय तो कातडीचा विचार करताय. माझ्या वरती जी कातडी आहे त्या कातडीचा विचार सगळ्यांनी केला. माझ्या आत काय आहे या गोष्टीचा, परमतत्वाचा विचार मात्र कुणीच केला नाही. माझं शरीर पाहून सगळे हसले. माझ्या शरीराचा, माझ्या कातडीचा, माझ्या चमड्याचा विचार केला. म्हणून इथे सगळे चंबार आहे. आणि मग जनकाला कळलं, हे कुणीतरी महात्मे आहेत. नमस्कार केला, पाय धरले, सांगितलं, आता आम्हाला मुक्तीचा मार्ग सांगा, इलाज सांगा. मुक्तीचा मार्ग सांगा म्हटल्यानंतर अष्टावक्रजी पळत पळत गेले आणि महालाच्या समोरचं जे झाड आहे त्या झाडाला आलिंगन देऊन त्या झाडाला कवटाळून उभे राहिले. मागून राजे सगळे पळत आले. काय झालं या वेड्याला? हे का पळत पळत बाहेर आले? आणि झाडाला आलिंगन देऊन अष्टावक्रजी बसलेले होते. राजे वगैरे आल्यानंतर अष्टावक्र मोठ्याने ओरडायला लागले, अरे झाडा सोड मला, अरे झाडा सोड मला, अरे झाडा सोड मला. राजाने सांगितलं, हसायला लागले आणि म्हणताय, का हो, झाडाला सोड म्हणताय, पण झाड तर तुम्हीच पकडलाय. अष्टावक्रांनी सांगितलं, मग मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपलं तसंच आहे ना. ज्याला आपण सोड 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 म्हणतोय त्यानं आपल्याला पकडलेलंच नाहीये. या भौतिक संसाराला आपण पकडलंय. आपण नाते निर्माण केले, आपण मोह निर्माण केले, आपण गुंतलोय, आपण प्रेमामध्ये अडकलोय, आपण बेड्या आपल्याच हाताने तयार केलेल्या आहे, आपण नाते संबंध निर्माण केलेले आहे. मी प्रत्येक वेळी सांगत असतो, एखाद्या कुठल्याही गोष्टीवर जेवढं जास्त तुम्ही प्रेम कराल तेवढं जास्त दुःख त्याच गोष्टीकडून तुम्हाला भोगावं लागणार. हा नियम आहे. म्हणून पकडून ठेवणारे आपणच आहोत आणि मुक्त आपण सोडवण्याचा अट्टहास. आपण जर पकडलाय तर सोडण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्येच आहे. आणि हा बोध होण्यासाठी आत्मतत्व काय आहे ते समजून घेता आलं पाहिजे. ते समजलं पाहिजे, ते कळलं पाहिजे. महत्वाची गोष्ट अशी आहे की जसा प्रत्येकाचा स्वभाव असतो, मनाचा एक स्वभाव आहे. मन चंचल आहे. मन वढाय वढाय त्याला ठाई ठाई वाटा. इकडून तिकडे फिरणं स्वभाव आहे त्याचा, मनाचा. जसं मनाचा स्वभाव आहे तसा बुद्धीचा स्वभाव आहे. तिच्याकडे तर्कशक्ती आहे, तिच्याकडे निर्णय शक्ती आहे. ती प्रत्येक वेळी तर्क करते. आणि हा बुद्धीचा स्वभाव आहे. तसं अहंकाराचा स्वभाव आहे. प्रत्येक ठिकाणी तो मी जोडतो. मी आहे, मी आहे, मी आहे. कुठेही अहंकार जो आहे तो प्रत्येक कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःला जोडतो आणि स्वतः मी आहे, इथे मी आहे हे करत असतो. साधा आपल्या ट्रेनमध्ये जाताना एखादा नवीनच 1 तासाचा प्रवास जरी असला तरी त्या कंपार्टमेंटमध्ये एखाद्याची नवीनच ओळख होते. कधी त्याचं तोंड पाहिलेलं नाही आपण आयुष्यामध्ये. आणि अशा व्यक्तीशी एक 15 मिनिटं गप्पा मारल्यानंतर कुणीतरी ज्यावेळी बाहेरून तुम्हाला विचारतं, का ते कोण आहे, त्यावेळेस आपण पटकन उत्तर देतो, तो माझा मित्र आहे. मी जोडायची सवय आहे अहंकाराला. अहंकाराचा एक स्वभाव आहे, मनाचा एक स्वभाव आहे, बुद्धीचा एक स्वभाव आहे. तसं आत्म्याचा एक स्वभाव आहे. तो स्वभाव ओळखणं गरजेचं आहे. आत्म्याचा काय स्वभाव आहे? आत्म्याचा स्वभाव आमचे पूर्वज सांगून गेले. आत्म्याचा स्वभाव आमचे भगवान परमपिता परमात्मा स्वमुखाने सुद्धा सांगतायत की आत्म्याचा स्वभाव काय आहे? सत चित आनंद. सत जे कधीच नष्ट न होणार आहे, जे सत्य आहे असं सत. जे सत्य होणार आहे, जे कधीच मरत नाही ते. चित, चित म्हणजे ज्ञान.
सत, चित आणि आनंद. आनंद, त्याच्याकडे आनंद आहे. आणि म्हणून आत्म्याचा हा स्वभाव आहे. त्या स्वभावाच्या विपरीत ज्या गोष्टी घडतात त्यावेळी माणसाला दुःख होतं. बघा तुम्ही, सत, भौतिक सुख जे काय ते असत आहे. त्या असतच्या प्राप्तीनं काय होतं? दुःख होतं. मला मृत्यूची भीती वाटते, कारण मृत्यू किंवा मरण हे आत्म्याच्या विपरीत आहे. आत्मा कधीच मरत नाही, तो सत आहे. तो कधीच मरत नाही, म्हणून मरण हे विपरीत असल्यामुळे त्याची भीती वाटते, त्याचं दुःख वाटतं. जे अज्ञान आहे त्याचं दुःख वाटतं, अज्ञानाचं दुःख वाटतं. का? कारण आत्मा स्वतः ज्ञान स्वरूप आहे. चित्त तो ज्ञान स्वरूप आहे. त्यावेळी अज्ञानाचं दुःख वाटतं, मृत्यूचं भय वाटतं. या सगळ्या गोष्टी का? कारण त्या आत्म्याच्या स्वभावाच्या विपरीत आहे. आत्मा हा असा नाहीये. आत्मा हा सत आहे, आत्मा हा चित आहे, आत्मा हा आनंद आहे, आत्मा ज्ञानमय आहे, आत्मा कधीही न मरणारा आहे. आणि आत्मा आनंद, आनंद आणि फक्त आनंदच आहे. चिदानंद रूप शिवोहम, शिवोहम. तो आत्मिक आनंद, तो आतला झरा जो आहे, त्या आनंदाला प्राप्त होणं हे खऱ्या अर्थानं जो आध्यात्मिक मार्गावर चालणारा जो साधक आहे, त्या साधकाचं खऱ्या अर्थानं अंतिम ध्येय तेच आहे की त्या आनंदाला आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. तो आनंद चिरंतन काळपर्यंत टिकणार आहे. नवे नवे तो आनंद कधी मरतच नाही. आणि म्हणून असा सतचित आनंद स्वभावी आत्मा जो आहे त्याचा बोध ज्यावेळी होईल त्यावेळी तुला कळेल की आत्मा हा कधीच मरत नाही. वासासी जीर्णानी यथा विहाय, ज्याप्रमाणे नित्य नवीन जसे वस्त्र परिधान करतं शरीर, शरीर तेच आहे, वस्त्र बदलत आहे, तसं आत्मा तोच आहे, शरीर मात्र बदललं जात आहे. या बदलणाऱ्या शरीराचा, त्याच्या मरण्याचा तू शोक करू नकोस. ते होणारच आहे. आणि आत्मा मात्र जिथे आहे तसाच आहे. असं मार्गदर्शन, असं आत्मदर्शन, असं आत्मज्ञान भगवंत अर्जुनाला या ठिकाणी देतात. आज या ठिकाणी थांबूया. उद्या परत भेटायचं आहे. जाता जाता पुन्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. रामकृष्ण हरी.